बघा मंडळी, श्रावण महिना चालू आहे आणि येणाऱ्या गणेशोत्सव आणि पुढच्या सर्व सणांसाठी काय गोड पदार्थ बनवायचा हा प्रश्नच पडतो। आज पहा मी काय बनवलं आहे। हे आहेत भोपळ्याचे वडे, गोड वडे, म्हणजे ज्याला घारगे म्हणतात काही काही ठिकाणी। तर गणपतीला मोदकांचा नैवेद्य तर असतो, शिवाय आपण हे असे गोड वडेसुद्धा बनवू शकतो। छान असे बघा कसे टम्म फुगलेत भोपळ्याचे, लाल भोपळ्याचे घारगे। कसे बनवले, असे बनवले। तर ह्याच्यासाठी मी लाल भोपळा घेतला, प्रथम तो किसून घेतला, त्याच्यात गूळ घेतलं आणि हे सगळं एका भांड्यामध्ये मिश्रण शिजवायला ठेवलं। शिजल्यानंतर त्यात थोडंसं मीठ घातलं। हवं तर तुम्ही वेलची पावडरही घालू शकता, मी आज घालायला विसरले, छान स्वाद येतो। आणि हे सगळं मिश्रण एका परातीमध्ये काढून घेतलं, शिजवलेलं भोपळ्याचं गुळाचं मिश्रण। आणि त्यानंतर परातीमध्ये घेतलं गव्हाचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, मीठ, हळद आणि हे सगळं भोपळ्याचं मिश्रण त्यात मिक्स केलं। पीठ मळून घेतलं, जास्त पाणी न घालता, आणि रोजचं जसं पुऱ्यांसाठी पीठ असतं तसंच मळून घेतलं आणि त्याच्या पुऱ्या लाटून बनवल्या, तेलात तळल्या। बघा सणवार येतात, हे परमेश्वरासाठी आपण काय बनवतो, नैवेद्य बनवतो, दाखवतो। ह्या बघा थोड्याशा पातोळ्या देखील बनवल्या आहेत, हळदीच्या पानातल्या उकडून। तर एक झाला आपला हा, हे बघा हळदीच्या पानातला उकडलेला पदार्थ। त्याच्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे, गरम पाणी घालून मळलं, मीठ घातलं आणि मोदकाचं जे खोबऱ्याचं गुळाचं सारण असतं ते बनवलं। आणि हळदीच्या पानावर ते पीठ थापून त्यामध्ये बरोबर जे गुळाचं मिश्रण होतं, खोबरं आणि गुळाचं मिश्रण, ते घातलं आणि फोल्ड केलं। हे बघा अशा पद्धतीने आणि उकडवून घेतले। त्याला म्हणतात पातोळ्या कोकणामध्ये, आणि इतर प्रांतामध्ये देखील बनवल्या जातात, खास गणपतीसाठी, गौरीसाठी। तर तुम्ही देखील असेच छान छान पदार्थ बनवून बाप्पाला दाखवा आणि छानपैकी सणाचा आनंद लुटा।